नमस्कार, राधे राधे सर्वांना। आज आपण बनवणार आहोत मस्त अशी चपाती, भात आणि दुधी भोपळ्याची चटपटीत अशी भाजी। नमस्कार, मी दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि वेळ वाया न घालवता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते। चला तर मग इथे मी एक भोपळा घेतलेला आहे। अंदाजे हा भोपळा पावशेरचा होता, तर त्याची साल काढून घेतली आणि मस्त अशा याच्या बारीक बारीक फोडी करून घेतल्या। फोडी लहान मोठ्या केल्या तरी काही हरकत नाही। आता ह्या सर्व फोडी कुकरमध्ये घालून घेऊयात शिजण्यासाठी। त्याचबरोबर इथे मी एक वाटीभर डाळ स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतली आणि ती पण कुकरमध्ये घालून घेतलेली आहे। थोडी हळद घालून घ्यायची आणि त्यामध्ये शिजण्यापुरते पाणी घालून घेऊया आणि झाकण लावून घेऊया। आता याच्या मस्त अशा 2-3 शिट्ट्या आपण करून घेऊया। तोपर्यंत मी दुसऱ्या कुकरमध्ये भात लावून घेणार आहे। आता कोणाला इंद्रायणी आवडतो, कोणाला बासमती आवडतो, तर कोणाला कोलम आवडतो। असो तर इथे मी 2 प्रकारचे तांदूळ घेतलेले आहेत, कोलम आणि बासमती। स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतले, त्यामध्ये मीठ घालून घेतलं आणि शिजायला त्यामध्ये पाणी घालून कुकरमध्ये ठेवून घेतले। आता याच्या पण आपण 1-2 ते 3 शिट्ट्या मस्त करून घेऊया। आपली जी डाळ आपण लावली होती, डाळ आणि भोपळ्याच्या फोडी त्या पण मस्त अशा शिजलेल्या आहेत। बघू शकता तुम्ही, छान डाळ तर गाळ झालेलीच आहे, पण भोपळा पण मऊ झालेला आहे। तर इथे मी कांदा घेतलेला आहे मध्यम आकाराचा, तो पण मस्त थोडासा जाडसर चिरून घेतलेला आहे, जास्त बारीक नाही आणि जास्त मोठाही नाही। भरपूर लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि मस्त खलबत्त्यामध्ये घालून जितका बारीक कुटता येईल तितका बारीक कुटून घेतलेला आहे। आता एक टोमॅटो घेऊया। टोमॅटो माझ्याकडे लाल नव्हता म्हणून मी हिरवाच वापरलेला आहे, तुमच्याकडे लाल असेल तर तुम्ही तो वापरून घ्या। आता इथे मस्त असा ताजा फ्रेश कढीपत्ता घेऊया। कढीपत्त्याने भाजीची चव खरंच खूप छान येते, तर इथे कढीपत्ता मस्त। आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊयात। तेल घालून घ्यायचं आहे कढईमध्ये, मोहरी घालून घेतली आणि जिरं घालून घेतलं। जिरं मोहरी छान थोडीशी परतून झाली की त्यामध्ये अद्रक आणि लसूण ठेचून घेतलेला होता तो घालून घ्यायचा। नंतर त्यामध्ये कढीपत्ता घालून घेतला आणि चिरून घेतलेला कांदा पण घालून घेऊयात। मस्त आता आपण हे परतून घेऊया। कांदा अर्धा परतून झाला की नंतर त्यामध्ये टोमॅटो होता चिरून घेतलेला, तो पण आपण घालून घेणार आहोत। आता टोमॅटो आणि कांदा मस्त असा मऊ होईपर्यंत आपण मसाल्याची पेस्ट तयार करून घेऊया। इथे सांबर मसाला घेतलेला 1 चमचा, 1 चमचा लाल मिरची पावडर घेतली, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचाभर हळद घातली। हळद थोडी कमीच घाला, आपण शिजताना घातली होती। आता ही सर्व पेस्ट मी कांदा आणि टोमॅटोमध्ये परतून झाल्यावर घालून घेतली। तिथला थोडासा व्हिडिओ माझा डिलीट झालेला आहे, बाकी काहीच नाही, फक्त तयार केलेली पेस्ट मी कांदा आणि टोमॅटोमध्ये घालून घेतली आणि थोडंसं पाणी घालून तेल सुटेपर्यंत परतून घेतलं। आता परतून झालं की त्यामध्ये आपण जो शिजवून घेतलेला भोपळा आणि डाळ आहे ती यामध्ये घालून घ्यायची, थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता याला मस्त एक उकळी काढून घेऊया। त्याआधी त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्या आणि थोडीशी काय करूया आपण यामध्ये कसुरी मेथी घालून घेऊया, नंतर कोथिंबीर घालून घेऊया आणि मस्त एक उकळी काढून घेऊयात। भाजीचा सुगंध अगदी मस्त येतो आणि सर्व एकदम आवडीने खातात। सांबार मसाल्यामुळे ना भाजीला चव एकदम सांबारसारखी येते, त्यामुळे भोपळ्याची आहे की बटाट्याची आहे भाजी मुलांना कळतच नाही सांगितल्याशिवाय। त्यास मस्त गरम गरम चपात्या भाजून घेतल्यात आणि शेरण्या। आता ह्या गावरान शेरण्या कोणी कोणी खाल्ल्यात कमेंट करून नक्की सांगा। आमच्याकडे तर घर परत ह्या उन्हाळ्यामध्ये मीठ लावून वाळवून ठेवलेल्या असतात आणि वर्षभर खाल्ल्या जातात। नंतर गरम गरम स्वयंपाक आपला तयार आहे। मस्त दुधी भोपळ्याची भाजी आणि बासमती तांदूळ, कोलम तांदूळ, चपाती आणि परतून घेतलेल्या शेरण्या। चला तर मग तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। नमस्कार।